भिवाचं त्याच्या रॉकेल व्यवसायातलं लक्ष पुरतं उडालं होतं. त्यात संपतही आता त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत होता. संपत भाचा जरी असला तरी जणू घरगड्यासारखं काम करत होता. भिवानं त्याला संडासाला लागून 10x15ची पाठीमागे स्वतंत्र खोली दिली होती. भिवाच्या मुलांना शाळेत सोडवण्यापासनं ते भाजी आणणं, निवडणं, दळण करणं, ते दळून आणणं असली हलक्या प्रतीची कामं त्याला करावी लागत होती. त्याला कारणं दोन होती. एक म्हणजे भिवा त्याचा मामा होता, तर दुसरं घरची परिस्थिती. वास्तविक परिस्थितीमुळेच त्याला ते करणं भाग पडलं होतं. संपतची सख्खी आई वारली होती आणि त्याची सावत्र आई त्याला खपवून घेत नव्हती. संपतला तिचं तुसडेपण भासत होतं, पण बापासाठी म्हणून तो सगळं मुकाट सहन करत होता. संपतच्या बापाची 20 एकर शेती आणि डझनभर म्हशींचा गोठा होता. संपतनी म्हशीचा गोठा सांभाळून इथंच राहावं असं संपतच्या बापाला वाटत होतं. ते फक्त वाटतच राहणार होतं, कारण संपत जर कधी घरी आला तर त्याची आई त्याला रातोरात परत पाठवत होती. कारण काय? तर भिवाचा धंदा त्याच्याच जीवावर आहे, तिकडं लक्ष दे. पण खरं कारण होतं, तो जर तिथे चिकटला तर त्याला शेतीत, घरात वाटा द्यायला लागणार. मग आपल्या पोरांना हिस्सा कमी मिळणार, ही तिला चिंता. हे संपतच्या बापाला कळत होतं. शिवाय मामा त्याचं सगळं सुरळीत करणार याचा संपतच्या बापाला विश्वास होता. सई संपतचा राग करत होती. का? तर त्याच्या शेतातलं चिमूटभर धान्य त्यांनी कधी येताना वाणवळा म्हणून आणलं नव्हतं. तसं ती वारंवार संपतला बोलून पण दाखवत होती. सईचं वारंवार टोमण्यानं बोलणं ऐकायला नको म्हणून संपतच्या घरचं कुणीच कधी भिवाकडे येत नव्हतं. उलट संपतची आई भागीरथी भिवाच्या नावानं खडे फोडत होती. एवढा रॉकेलचा धंदा पोरगं सांभाळते, पण कधी बाटलीवर रॉकेल मेव्हण्याला पाठवत नाही. असं हे सगळं याचा त्याच्यावर कारणाकारण राग. पण भिवाचा मात्र समज निराळा होता. तो समज फक्त त्यालाच माहिती होता. आत्ता संपतचं बदलत चाललेलं वागणं आणि बोलणं त्या समजाला आणखीनच बळावत चाललं होतं. शुक्रवारचा दिवस म्हणजे धंद्याचा आठवड्याचा हिशोब करायचा दिवस. त्यात संपत आज घरात नव्हता. त्याचा मोबाईल लागत नव्हता. सईला किंवा कुठल्याच कामगाराला त्यांनी जाताना काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे भिवा चांगला अस्वस्थ झाला होता. त्यांनी 2 कामगारांना संपतच्या गावी वढूला संपतला बघून यायला सांगितलं होतं, पण तो तिथेही नव्हता. सईने ते शंकाच व्यक्त केली. अहो, काय पैसे बिसे घेऊन गेला काय? सई, अगं तो भाचा आहे माझा. त्यांनी आजवर कधी 1 पैसा इकडचा तिकडं केलेला नाही. विश्वास, कोणावरही विश्वास टाकून मोकळं व्हायचं आणि मग कर्मावर हातोडा मारल्यागत गप बसायचं. ती खवळली. भिवाचं डोकं चांगलं चिनभिन झालं होतं. त्याला काही सुचत नव्हतं. त्यात आज एक मुंबईच्या इन्व्हेस्टरबरोबर मीटिंग होती. झालेला खर्च देऊन वर 15 लाख रुपये देऊन तो ही खाण घेणार होता. खाणीची सगळी कागदपत्रं ज्या लॉकरमध्ये होती त्याची चावी ज्या जोडग्याला होती, तो जोडगा संपतनी कुठं ठेवला आहे तोही सापडत नव्हता. त्यामुळे तर भिवा आणखीन बेचैन झाला होता. ही अशी सगळी परिस्थिती झाली होती. त्यात काय बाय बोलून सई आणखीन भंडावून सोडत होती. रेवती आणि सागरची शाळेत जायची वेळ झाली होती. संपत नसल्यामुळे त्यांच्या शाळेचा खोळंबा होणार होता, हे आणखीन मोठं दुःख सईला सलत होतं. मुलांना रिक्षा लावा हे बजावूनसुद्धा भिवानं ते काम संपतवर सोपवलं होतं. त्यामुळे त्या संपत आणि सईचे अनेक वेळा खटकेही उडाले होते. पण त्यांची ही होणारी कुरबूर भिवानी कधी मनावर घेतली नव्हती. त्याचाही वेगळा राग सईच्या मनात होताच. संपत घर सोडून गेल्यामुळे तिला आनंदही झाला होता आणि तिचा संतापही झाला होता. पण यावर तोडगा मिळत नव्हता. भिवाला लॉकरच्या चाव्या सापडत नसल्याचं टेन्शन होतं. संपत काहीही सांगता न गेल्यामुळे भिवा पुरता चिडला होता. रेवतीने येऊन, डॅडी, संपत दादानी चिठ्ठी दिली असं म्हणत कागदाचं चिठोरं भिवाच्या समोर धरलं. त्यांनी ती चिठ्ठी घेऊन वाचली. काय मामीच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेलो हेच लिहिलं असणार. थांब ग जरा. कुठे काय काय ठेवलंय ते लिहिलंय चिठ्ठीत. हो, पण कुठे कडमडलाय ते नाही लिहिलं का? नाही ना, 4 दिवस बाहेर जातो एवढंच म्हटलंय. असं म्हणत भिवा बाहेर पडला. त्यांनी संपतच्या खोलीचं दार उघडलं. सगळं घर शोधलं, पण त्याला चावीचा जोडगा काही सापडला नाही. त्यांनी चिठ्ठी उघडून परत वाचली.
खुंटीला लटकवलेल्या पायजामेच्या खिशात हात घालून तो जोडगा घेतला आणि परत आला. सागर, रेवती शाळेची तयारी करून बसले होते. तो आल्या आल्या सई म्हणाली, शाळेसमोर रिक्षावाले काका असतात, त्यातल्या एकाची रिक्षा मुलांना लावून टाका. हा असला खोळंबा आपल्याला परवडणारा नाही आहे. तुमच्या भाच्याला आल्यावर सांगा. न सांगता गेलास ना, तुझं तोंड तिकडंच काळं कर, परत आमच्याकडे येऊ नको. सई, अगं शांतपणे विचार कर. तो काय नोकर आहे का आपला? भाचा आहे ना आपला. भिवा शांत आणि हळू आवाजात बोलला, तुमचाच असेल, माझा कुणी नाही आहे. जेव्हा तेव्हा गुरकत असतो. लहान मोठं काही आचपेच नाही. फुकट कोण ऐकून घेईल? मम्मी, दादा येणार नाही? रेवतीनं रडवेला चेहरा करून विचारलं. का, तुला काही करमणार नाही? सईनं रेवतीला टपली मारली. ती भोकाडपासून रडायला लागली. भिवानं तिला जवळ घेतलं, शांत केलं आणि तिला आणि सागरला घेऊन शाळेत गेला. भिवाचं हे असं वागणं सईला संताप आणणारं होतं. त्यामुळे ती भडकून मोठ्यांदा म्हणाली, येताना भाजी आणा मंडईतनं. भिवानं ते कानावर पडलंच नाही. अशा आविर्भावात गाडीचं दार उघडून तो आत बसला. मुलं गाडीत बसल्याची खात्री करून घेतली आणि गाडी चालू केली. गाडीची घरघर आणि डोक्याची कलकल एकाच गतीत चालू होती. ती एकमेकांवर आदळत होती, त्यामुळे डोकं थोडं जड झालं होतं. 5 वाजले होते. भिवा सारखा फोन करत होता, पण सोमा चौगुले फोन उचलत नव्हता. म्हणून त्यांनी सुखदेवला फोन केला, तर तोही बराच वेळ फोन उचलत नव्हता. मग काही वेळाने त्यांनीच फोन केला. सुखदेव, चौगुले फोन का उचलत नाही? भिवानी आवाज चढून विचारलं. ते मी कसं काय सांगणार? सुखदेवचा प्रश्न ऐकून भिवा चिडला. मी नीट विचारतोय ना तुला? भिवाचा पारा आणि आवाज चढला. मी बी नीटच सांगतोय की तुम्हाला. सुखदेवचं उद्धट उत्तर. अरे ते साहेब आलेत का? भिवानं नमतं घेत शांतपणे हळू आवाजात विचारलं. 12 वाजता जेवून बसले तुमची शीटची वाट बघत. त्याच्या बोलण्यात टोमण्याचा सूर होता. तसा तो भिवाला खटकला होता, पण रागवून चालणार नव्हतं. खरं तर भिवाच वारंवार नमतं घेत होता, कारण त्याला त्याचा पैसा मोकळा करून घ्यायचा होता. मग कुठे ते, मी कुठे येऊ? भिवानी लगबगीने विचारलं. ते बसले दोघं ली मेरिडियन हॉटेलात ढोसत. आमचं झाल्यावर फोन करतो मग या म्हणले. आणि तुम्ही कुठे? मठात. कुठल्या मठात? ही मठात जायची वेळ आहे का सुखदेव? भिवानं सुनावल्यागत पण नरमाईनं म्हटलं. आता आमच्यावर तीच येळ येणार ना. हे बघ, काही समजेल असे बोल. भिवा आवाजाची पट्टी उंचावत म्हणाला. तुम्हाला समजून काय होणार आहे? तुम्ही तुमचा पैसा घेणार आणि आम्हासनी देणार गुल्ले. मग आम्हाला माठातच जायला लागणार नाही का? सुखदेव, माझं डोकं आधीच भणकलं आहे बरं का. भिवाचा आवाज चढला. मग काय आम्हासनी इथंच राजमहालात मठातच जप करत बसवणार का? अरे किती भारी हॉटेल आहे ते. आम्ही राहतो ते भारी, आणि चौगुले राहतो ते काय धर्मशाळा आहे जणू. सुखदेव तोऱ्यात म्हणाला. बरं ठीक आहे, मी आलो, तुम्ही खाली येऊन थांबा. भिवानी विषय संपवत म्हटलं. अजून अर्ध्या तासांनी या, आमचं काय आवरलं नाही. ठीक आहे, तुमच्या आवरेपर्यंत मी थांबतो गाडीत. भिवानं खालच्या सुरात म्हटलं. फोन ठेवला. त्याला काही सुचतच नव्हतं. तशीच भरधाव गाडी त्यांनी मारली तर फुरफुर शिट्ट्या मारत 2 पोलीस गाडीला आडवे झाले, समोर येऊन थांबले. भिवानी गाडी थांबवली. पोलिसांनी मोटरसायकल लावली. ते भिवाजवळ आले. बघू लायसन बघू. उजव्या हाताचा पंजा हलवत हवालदार म्हणाला. लायसन आहे की साहेब? भिवा गाडीची खाच खाली करत म्हणला. अरे मग बघू ना. पोलिसांनी हात पुढे केला. भिवानी पाकिटातून लायसन्स काढून दिलं. या बाहेर या, असं म्हणत पोलीस त्याच्या गाडीजवळ गेला. भिवा खाली उतरला, पोलिसाकडे गेला. साहेब, मी जरा घाईत आहे. भिवाचा विनवणीचा सूर. गाडीचे पेपर बघू. पोलिसांनी त्याच्याकडे न बघता म्हटलं. आहेत साहेब, पेपर क्लिअर आहेत. अरे मग दाखवा ना. पोलीस आवाज वाढवत बोलला. भिवा वळून गाडीत गेला. डिक्कीतले पेपर घेऊन आला. पोलिसाला दाखवले. कागदपत्र हातात पडल्यावर पोलीस गाडीवर बसत म्हणला. पाडा पाडा, 5,000ची पावती पाडा. अहो, मी सगळे कागदपत्र तर तुम्हाला दिलेत, क्लिअर आहे सगळं. पावती का? बोर्ड नाही का वाचला? पोलिसानं हात दाखवत विचारलं. कुठे बोर्ड? भिवानं इकडं तिकडं बघत विचारलं. कपाळाव माझे. त्यात इथं नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का? बघितलं नाही साहेब, सॉरी. सॉरी म्हण सॉरी. इकडं कुठं निघालं तोंड वर करून? हवालदारांनी मान आणि हात हलवत विचारलं. इथं ली मेरिडियनला चाललो आहे साहेब.
भिवाई हात दाखवत म्हणाला, करा पावती करा चला. पोलीस पुस्तक उघडत म्हणाला, साहेब चुकलं, पावती करू नका, हे 500 ठेवा साहेब. भिवानं पाकिटातून 500ची नोट काढली, त्याच्या हातावर ठेवली. चौकीला घ्या गाडी, चला घ्या. खवळून हवालदार त्याला खुणावत म्हणाला, हे बघा साहेब, मला महत्त्वाचं काम आहे, जाऊ द्या. भिवाने हात जोडले. गाडी चौकीला लावा, रिक्षानं जाऊन तुमचं काम करून या. हवालदार शांतपणे बोलला आणि तो पोलीस त्याच्या गाडीवर जाऊन बसला. भिवाचीच कोल्हापूरवाल्यांची गाडी त्याच्या नजरेसमोरून भरधाव गेली आणि भिवा चक्रावला, एकदम अस्वस्थ झाला. त्यांनी परत 500 रुपये पाकिटातून काढले, पोलिसांना दिले. काय नको, गाडी चौकीला घ्या, नाही तर पावती पाडा. पोलीस चांगलाच आडून बसला होता. भिवा त्या दोघांना विनवत होता. बराच वेळ त्यांची खळखळ चालू होती, पण काही केले ते ऐकत नव्हते. मग नाईलाजाने भिवानी 2000 रुपये दिले, तेव्हा त्यांनी सगळी कागदपत्रं परत केली. ती कागदपत्रं घेता घेता भिवानं विचारलं, पावती? पावती पाहिजे असेल तर 5000 द्यायला लागतील, द्या, करतो पावती. मागे बसलेला पोलीस खाली उतरला. पावती पुस्तक भिवासमोर धरलं. नको नको, असू दे, असं म्हणत घाईतच भिवा गाडीत बसला, निघाला. राजमहल हॉटेलसमोर आला तर पार्किंगमध्ये गाडी लावून सुखदेव, मानकूर, रंगराव, उदयसिंग मारक्या रेड्यागत वाट बघत उभे. भिवाला काही उलगडा होईना. त्यांना बघून भिवानी हॉर्न वाजवला तर ते एकमेकांशी बोलत उगीचच वर झाडाकडं, लॉजच्या बिल्डिंगकडं बघत राहिलेले. ते काय बोलतात हे फक्त त्यांना माहिती. भिवा हॉर्न वाजवतोय हे बघून वॉचमन त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, अरे तुम्हारा साहब हॉर्न बाजारेला. वाजू दे की, तू तिथं तुझ्या जागेवर जाऊन उभा राहा, चल. हां बरं ठीक आहे साहेब. असं म्हणत त्यांच्याकडे बघत वॉचमन काउंटरवर निघून गेला. भिवा गाडीतनं उतरला, त्यांच्या जवळ आला तरी त्यांचं आपलं वर बघून बोलणं चाललेलं. झाडाची फांदी बिल्डिंगमध्ये कशी घुसली असन? खरं तर सुखदेवनं विषय बदलला, त्यामुळे एकदम सगळे हल्ले आणि अरे आले की साहेब. रंगराव खिशातला हात बाहेर काढत बोलला. तर हाताची घडी कायम घालून असणारा सुखदेव हात मागे बांधून जाब विचारल्यासारखा म्हणाला, अर्धा तास ताटकळत उभं आम्ही लोक इथं. जरा प्रॉब्लेम झाला, पोलिसांनी गाडी अडवली. कुठं? असं म्हणत सुखदेवनं मागचा हात सोडवून परत हाताची घडी घातली. ते बघून भीमा मनात संतापला. लेया मिरडेन समोर तुम्ही बघितलं नाही मला? आम्ही इथं तुम्हासनी कसं बघणार? तुम्ही माझ्या समोरून इकडे आलायत, गाडी बघितली मी. अशी काही एकच गाडी आहे का तुमच्या पुण्यात? सुखदेवनं हाताची घडी आणखीन घट्ट करत जाब विचारलेगत विचारलं. सुखदेव, तू हाताची घडी का घालतो? मी माझ्या हाताची घडी घातली, तुम्हासनी काय नडे? अरे वाईट दिसतं ते, यावरून तुमचे मॅनर्स कळतात. आज आपण मोठ्या माणसाला भेटायला जाणार आहोत, तेव्हा तिथे हाताची घडी. साहेब हात माझेत, मी त्याची घडी घालणार. ते तुमचे कोण असतील साहेब फेब, ते तिकडं मुंबईला, ते आमचं गिऱ्हाईक आहे. आम्ही खाणीचे मालक आहे. अजून खाणीचा व्यवहार झालेला नाही. उगा त्यांच्यासमोर कसं वागायचं हे तुम्ही आमासनी नाही शिकवायचं. खेड्यातला माणूस आहे म्हणून काय भेजा नसतो का आमासनी? सुखदेव बोलत होता आणि सुरुंग लावल्यावर दगड ओढावेत तसे त्याचे शब्द भिवाला वाटत होते. सुखदेव त्याच्यावर चांगलाच गरजला. भिवाला त्याचं हे गरजणं अपेक्षित नव्हतं, पण त्याच्या वागण्यात झालेला बदल इतरांना खटकत होता. तरीही कोणी सुखदेवला विरोध करत नव्हतं, कारण त्याने आज जे सांगितलं होतं ते सगळ्यांना पटलं होतं. चला गाडीत बसू, किती खर्च झालाय तो काढू. आता त्याची सगळी लेखापडी येळी केलीच की तुम्ही. हो, पण इतर हा खर्च? नाश्ताच आला नाही का रे आज? रंगराव खोत मध्येच म्हणाला. आता काय नाश्ता करायची वेळ आहे का? चला जेवूनच घेऊ. मानकू त्याला तोडत म्हणाला. म्हणजे दिवसभर काही खाल्लं नाही तुम्ही? अरे 6 वाजत आलेत, आता जेवायला काय मिळणार? नाही, दुपारी जेवलो, पण संध्याकाळचं काहीतरी पोटात टाकायला पाहिजे ना. डायबेटिक पेशंट आहे ना मी. मला वाटलं, बरं चला निघू. कुठं? हात घातलेल्या घडीवर उजव्या हाताची बोटं हलवत सुखदेवनं विचारलं. चौगुलेबरोबर मीटिंग आहे ना आपली. तो टिंग झाल्याशिवाय मीटिंग नाही. परत तशीच बोटं हलवत सुखदेव हळू आवाजात बोलला. त्याच्या हलणाऱ्या बोटाबरोबर खिशातला मोबाईल वाजला. कोणाचा आहे? बघू दे की, का घाई करायची निसती? असं म्हणत सुखदेवनं खिशात हात घातला, फोन उचलला आणि बाजूला तोंड करून हळू आवाजात बोलायला लागला. भिवाची एकच घाई, सुखदेव फोन कोणाचा आहे? कमलेशचा आहे. सुखदेवनं फोनवर हात ठेवत सांगितलं. काय म्हणतोय?
अरे बोलू तर देणार का नाही, का उगा घाई लावली हा? फोन बाजूला करत सुखदेव खवळून बोलला आणि नुसता करतो की, बोलतो की, असं करू म्हणता? नाही ना, करतो ना, करतो. नको नको, नाही आज, आज होय, नाही माहिती नाही हो, नाही नाही, वय वय ठेवतो, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि हाताची घडी घालून तोंड फिरवत उभा राहिला. अरे काय म्हणत होता तो? भिवानी उतावीळपणे विचारलं. त्याच्याकडं पार्टी आहे बेळगावची, 5 करोडला घ्यायला तयार आहे. पाहुणं आपलं काय होतंय हे ते तर बघू, नाही पटलं तर पुन्हा दुसरं गिराईक म्हणून बघू ते. उदयसिंग पोचारा फिरवल्यासारखा बोलला. बाकी सगळे त्याच्याकडे बघत मनात हसले. कमलेशनी मला का नाही फोन केला मग? भिवानी विचारलं. तुम्ही फोन उचलत नाही म्हणे, त्याला फसवलं म्हणतोय. पण आम्ही तुम्हाला नाही फसवणार. सुखदेव हाताची घडी छातीवर आपटत बोलला, गालात हसला. त्याचं हसणं भिवाला खटकलं. भिवाचा फोन वाजला तसा सुखदेवचा प्रश्न. कुणाचं आहे? भिवानं फोन बघत म्हटलं, गावाकडून आहे. हां हॅलो, बोलतोय. तुम्ही नुसतं बोलत राहा, आम्हाला इकडं भांडण करायला लावा. परश्या आवाज चढवत बोलला. कोण भांडलं रे? ते पाऊत का करण्याहून भाऊबंद भांडतेत, कवा करणार रे तुम्ही? मी करतो म्हटलं ना काम झाल्यावर. असं म्हणत भिवाने रागाने फोन बंद केला, खिशात ठेवला तर तो परत वाजायला लागला. तो नुसता वाजत राहिला. भिवानी फोनकडे दुर्लक्ष केलं. फोन वाजायचा थांबला तेव्हा त्यांनी तो बंद करून ठेवला. देणेकरी आहे का तुम्ही? सुखदेवनं मान उंचावत हसत विचारलं. फुकटचा ताप आहे रे, पादुका पाहिल त्याला. मला सांगितलं असतं तर कोल्हापुरातनं 3-4 कोल्हापुरी चपलाची जोड आणली असते की साहेब. सुखदेवचं बोलणं ऐकून भिवा हसला. खरं सांगतो साहेब, आपल्याला काय पैसे मोजायला लागत नाहीत. आपल्या दोस्ताचं मोठं दुकान आहे कोल्हापुरात, जायचं आणि उचलून आणायचं, आणलं असतं. अरे पादुका म्हणजे देवाच्या पादुका, त्या पण मिळतात की गुजरीत. परत येताना येऊ घेऊन, टेन्शन घेऊ नका, चला चहा घेऊ. असं म्हणत हाताची घडी सोडत तो पुढे निघाला तर फोन वाजला. फोन घेतला तर समोरून चौगुले त्याच्यावर बरसत फाड फाड बोलत होता. तो मुकाट ऐकून म्हणाला, आलो 5-10 मिनिटात. फोन खिशात ठेवत निघाला तर त्याला थांबवत भिवानं विचारलं, काय झालं? अहो तुम्ही फोन उचलला नाही म्हणताना कोकलत होतं चौगुले. चला, तुम्ही फोन बंद केला म्हणून भडकले, चला पडशिरी. असं म्हणत घाईनी सुखदेव पुढे निघाला. त्याच्या मागे सगळे निघाले. गाडीत बसले. भिवानं मुकाट्यानं गाडी सुरू केली. काही एक न बोलता ते ले मेरिडियन हॉटेलच्या दिशेने निघाले. गाडी पार्क करून सगळे आत आले. रजिस्टरमध्ये सुखदेवनं एंट्री केली. सगळे लिफ्टमध्ये बसून वर आले तर समोरच तारवटलेल्या डोळ्याचा चौगुले पेंगत सोफ्यावर बसलेला. डोळ्यांची उघडझाप करत म्हणाला, बसा, साहेबाची आत प्रायव्हेट मीटिंग चालू आहे. सोफ्यावर हात आपटत तोल सावरत बोलला. त्या मऊ लुसलुशीत सोफ्यावर सारे बसले. बसल्या बसल्या चौगुलेने डोळे मिटले आणि तो क्षणात घोरायला लागला. त्याच्या तोंडाच्या दारूचा इतका घमघमाट सुटला होता की त्यामुळे भिवाचं डोकं आणखीन ठणकलं. बराच वेळ ते सगळे आखडून बसले होते. चौगुले कधी मान सुखदेवच्या खांद्यावर टाकत होता तर कधी मान कुच्या, त्यामुळे त्यांना अवघड वाटत होतं. त्याची झोप झाली तेव्हा 7 वाजले होते. तो उठल्यावर वॉश बेसिनमध्ये तोंड धुवून आला. परत येऊन सोफ्यात बसला. मी सगळं सांगितलंय साहेबाला. मोरगे साहेबाबरोबर बोलणं झालंय त्यांचं. आपलं काम होणार, काळजी करू नका. साहेबाची आणि माझी गाडी तेवढी बुक करा, काम झालेलं आहे, चला. असं म्हणत तो उठून लिफ्टकडे गेला. मीटिंग करायची ना? मोठं कोण आहे, तुम्ही का मोरगे साहेब? या साहेबाचं डायरेक्ट मोरगे साहेबाशी कॉन्टॅक्ट आहे. आपल्या हरके लुंगे सुंगे त्याच्याकडं पाणी भरतात. चौगुले उजवा हात लपालपा हलवत बोलला. तो हलवलेला हात भिवाला काळजावर दणादणा मारल्यासारखा वाटला. भिवानं नम्रपणे म्हटलं, आपण भेटून तरी घेतलं असतं. कोणाला? चौगुलेनं भुवया उंचावत विचारलं. साहेबांना. तो माणूस कुणाला भेटत नसतो. पंतप्रधान पण त्याच्यासाठी तास तास वाट बघत बसतात. आपण कोण आहे झुंगूर? चौगुलेची दारू उतरली नव्हती. त्याचा बोलता बोलता तोल गेला. मानकुनी त्याला सावरलं. लिफ्टमध्ये कोंबला. लिफ्ट खाली आली. डुलतच काउंटरवर जात चौगुले म्हणाला, 504चं बिल करा. काउंटरवरच्या मुलीनं समोर चाळत बिल काढलं. समोर धरलं. चौगुलेनी घेतलं. द्या, 20,300 झालेत. सुखदेवला बिल देत म्हणाला. भिवा लांब उभा होता.
त्याला आवाज दे, सुखदेवनं जवळ बोलवलं. भिवा जवळ येत म्हणाला, काय? बिल भरा. सुखदेवनं हातातलं बिल भिवासमोर धरलं. त्याचं बिल आपण का द्यायचं? मोरगे साहेबाची ऑर्डर म्हणून. त्यांना ऑर्डर तर काढू द्या. मी माझी साहेबाची ऑर्डर आहे. मग द्या ऑर्डर. आता काय दिली, भरा पैसे. एवढा मोठा माणूस, त्याचा त्या बिल त्याला भरता येत नाही. तुम्ही पैसे देताय का साहेबाला फोन करू? त्यांना सांगतो तुम्ही तयार नाही, मग बसा बोंबलत. साहेबाला दुखवलं ना, तुम्हाला टाळ कुठंच बसायला लागल. तुमच्या प्रकरणात अडचणी काय हे तुम्हाला नाही कळणार. शहाण्या असन तर बिल भरा, मोकळे व्हा. पुढच्या हप्त्यात इथंच येऊन कॅश घेऊन जा सगळी. चौगुले बोलत असा होता की त्याचं बोलणं ऐकल्यावर त्याला खाड खाड कानाखाली माराव्यात असं वाटलं, पण भिवाला ते सगळं करणं परवडणारं नव्हतं म्हणून तो शांत होता. माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत चौगुले. पैसे नाहीत तर कुठल्या तोंडाने व्यवहार करणार तुम्ही? पैसे नव्हते तर कशाला मला मीटिंग करायला लावली? साहेबाची इज्जत फिज्जत काय आहे का नाही? थांबा, फोनच लावतो. असं म्हणत चौगुलेनं मोबाईलला हात घातला तर सुखदेव त्याला आडवत बोलला, अरे एवढं केलंय तर ह्यो खर्च नाही करणार का ते? तुम्ही गप्पा, साहेब काम आपलंय, द्या बिल द्या. काही एक न बोलता भिवानं बिल घेतलं. पाकिटातून क्रेडिट कार्ड काढलं, काउंटरवर दिलं, बिल पेड करून घेतलं. पण मनातला प्रश्न आणि बिलाचा आकडा गरगर फिरत होता. 20,300 एवढं बिल कसलं आलंय? मनातच बोलला. नजर बिलावर फिरवली तर दारूचंच बिल 10,000 झाल्याचं दिसलं. त्यांनी सुखदेवकडे बघत विचारलं, सुखदेव, 10,000ची असली कुठली दारू पिले रे हे लोक? ब्लॅक लेबल प्यायलोय. चौगुले आचके देत उत्तरला. मग त्याचं लेबल मला का म्हणून लावलं? चौगुलेनं घाईत मोबाईल काढत म्हटलं, तांबा, मोरगे साहेबाला विचारा. त्यांना कशाला विचारायचं? ते थोडंच पिलेत? मेलेल्या माणसाचा पिंड पाडतो आपण, तेव्हा ते ठेवलेली दारू पितं का? तसेच आहे. नाही ते बारक्या पोरग्यासारखे प्रश्न नाही विचारायचे. काय विचारायचे नाहीत? भिवाचा आवाज चढला तेव्हा चौगुले मोठ्यानं ओरडला, तुमचं काम गेलं खड्ड्यात. आम्ही काय आईश केलती का? म्हणलं बिचारं गरीब आहे, नाही त्यात अडकलंय, त्याला सोडवावं. माझ्यावर चाळ घेतोय. आता माझं तळवं चाटलं ना तरी तुमचं काम नाही करणार. असं म्हणून तो तडा तडा आट्यापाट्या खेळत गेटच्या बाहेर पडला. तेव्हा सुखदेव त्याच्या मागे गेला. त्याला समजवायला लागला तर तो त्याचा हात झिडकारत मोठमोठ्यानं रडायला लागला. आईला कामाचा दामडा द्यायचं नाव नाही, वर रुबाब करतोय रांडीचा. आताच असं तर काम झाल्यावर खॅटरने मारण की त्यो. सुखदेव त्याला शांत करत म्हणाला, पाहुणं, तुमचं पैसे द्यायची जबाबदारी माझी. पाया पडतो, एवढं काम मार्गी लावा. लय कुटाणा झालंय. असं नका करू. आपलं काय ठरलंय? एकमेकाला पैशासाठी दुखवायचं नाही. आणि त्याने दोखावलेलं चालतंय का? आपण मारायचं, खापायचं, वर बोलणं ऐकून घ्यायला कोण मोकळे? असं म्हणत त्यांनी शर्टच्या बाहीनं दोन्ही डोळे पुसले, नाक शिंकरलं, तिथंच हात लांब करून झटकले. भिवा, मानकूर, रंगराव सगळे चौगुले जवळ आले. भिवानी त्याच्यासमोर हात जोडले. चौगुले, माफ करा, चला त्या साहेबाचं फायनल करू. मला मोकळे करा म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल. आता मी माझं काम केलंय, पुढचं तुमचं तुम्ही बघा. ती पार्टी, मोरगे साहेब, तुम्ही मारा तिकडं. मला काही त्याच्यात घ्यायचं नाही. झालं ते लय झालं. फुकट पान उतारा करून नाही घ्यायचं आपल्याला. चौगुलेनं रडवेल्या स्वरात हात जोडत म्हटलं, आपण मी काहीच वाईट बोललो नाही. साहेब, विषय कट करा. चला पाहुणं. सुखदेवनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माझी गाडी कुठे? चौगुले मान उंचावत म्हणाला. अरे आपण कोल्हापुरासनं एकाच गाडीत आलोय. मानकूनं त्याला आठवण करून देत म्हटलं. कुठवर भाड्याच्या गाड्यात फिरू सांगा. तुमचं काम पार होत आलंय तरी गाडीचं नाव नाही राव. भिवानं स्वतःच्या गाडीची चावी त्याच्यासमोर धरत म्हटलं, हे काम होईपर्यंत माझी गाडी ठेवा. म्हणजे एवढ्यावरच आमची बोलवण, असंच ना? मला नवी गाडी द्यायची कबूल केलं तुम्ही. आता शब्द फिरवायचा नाही दोघल्यागत. आणि पाहुणं, वाईच कळ काढा. काम होऊन द्या. दोन्ही तिन्ही गाड्या काम झाल्या झाल्या बुक करतील साहेब. तुम्हाला तुमचा काटारा लागला, मला नवी कोरी पाहिल. त्याचं बोलणं तोडत भिवा म्हणाला, चौगुले, तुम्ही काम करा आणि तुम्ही न बोलता मी काय करतो ते बघा.
इतके दिवस बघतच आलो आहे की आशेला लावायचं आणि कामं करून घ्यायची. त्याच्यावर तर एवढे मोठे झाले, लोकांना झुलवत ठेवलं. त्या जाफरबाईला 15-20 लाखाला चुना लावला. कोण म्हणालं तुम्हाला? आमचा व्यवहार वेगळा आहे. कळलाय समजा व्यवहार. चौगुलेनं बाईलागत मान डोलवली. काय कळलो? मला तोंड उघडायला नका लावू. त्यांनी सुखदेवला सांगितलं, पाटलाला म्हणाव नका तोंड उघडायला लावू मला. उघडा ना उघडा, तोंड काय काय सगळंच उघडा. काय म्हणलं जाफर? त्या लावणीवालीसाठी कोणाकोणाला बुडवून भाड खाल्ली कळलं समजा आम्हाला. चौगुले गुर्रकल्यासारखं बोलला आणि भिवाचं टाळकंसं टाकलं. पण त्याच्यावर बोलायची ही जागा आणि वेळ नाही हे त्यांनी समजून तो शांत झाला आणि म्हणाला, हे बघा चौगुले, तो सगळा प्रकार मी नंतर सवडीने सांगेन तुम्हाला. आता नको ते उकरत बसू नका. पाहिलं ना, स्वतः आल्यावर कशी सापड शोधायला लागले. असं कोणाला नादी लावणं बरं नाही हो. चौगुले तर्जनी हलवत म्हणाला, हे बघा मी कोणाला नादी फिदी लावलेलं नाही आहे. उलट जाऊ देत, ते आपल्या कामापुरतं बोला. आता तुम्ही कामापुरतंच बोलणार, कळलं ना आम्हाला. आणि काम संपलं की आमचा बी कोलते पाटील करणार. उजव्या हाताला झटका देत चौगुले म्हणाला आणि सुखदेवमध्ये म्हणाला, कोण कुणाला कोलत नाही पाहुणं, वाई धीरानं घ्या. अरे बोललं नाही तर असंच पावणार. तुम्ही राहिले गप, पण मी ओरडाव बसल ना तवा कळन. मूठ आवळत छातीवर लावत चौगुले बोलला. भिवाला त्याच्यापुढे काय बोलावं सुचेना, म्हणून त्यांनी गप गाडीकडे तोंड केलं आणि म्हणाला, काय तुमच्या मनात असेल ते होऊ द्या. सुखदेव चला, मी जातो. असं म्हणून तो चालायला लागला तर उदयसिंग त्याला आडवा आला. साहेब नका म्हणाव घेऊ. त्याची आकाबाई डोक्यातनं उतरली का जखत तुमच्या पायावर डोकं ठेवतोय का नाही बघा. ठीक आहे, तुम्ही जा हॉटेलवर, मी येतो संध्याकाळी. भिवानं विषयाला फाटा दिला. आता आम्हाला का म्हणून ताटकळत ठेवताय, आम्ही बी जातो घराकडं. बघा तुम्हाला वाटेल ते करा. असं म्हणत त्यांनी खिशात हात घातला. 500च्या 3 नोटा दिल्या. त्यांनी त्या निर्लज्जासारख्या घेतल्या आणि माघारी फिरून सुखदेव, चौगुले ही मंडळी उभी राहिली होती तिथे आला. हातातल्या नोटा फडकवत म्हणलं, 150 दिले, चला लवकर निघू. त्यांनी नोटा खिशात कोंबल्या. त्याच्या मागे सगळे निघाले. भिवा गाडी काढून तिथनं निघून गेला. श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो. पण विनंती करतो, अजूनही जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.